वैभव. तुझं नाव घेतलं की डोळ्यांसमोर संपत्ती, ऐश्वर्य, झळाळी असं सगळं काहीतरी येतच बाबा. पण खरं वैभव हे सोनं, गाड्या किंवा बंगल्यांमध्ये नसतं असं सगळेच जण म्हणतात. खरंही आहे ते. पण मनाच्या खोलवर असलेल्या सच्चेपणात, साधेपणात आणि प्रेमात खरं वैभव असतं हेही तितकंच खरं. तुझं नाव वैभव असलं तरी तू नेहमी इतरांचं सुख शोधतोस. आपल्याला मिळालं की हसतोस आणि न मिळालं तरी कोणाचं वाईट नको असतं तुला. हे वैभव, तुझ्या डोळ्यात एक खास चमक आहे, जी संघर्षानं नव्हे तर स्वतःवरच्या विश्वासानं आलीय. कधी कधी वाटतं तू खूप बोलतोस, पण नजरेतून तुला समजणाऱ्याला कळतं की तुला खूप काही आत दडपून ठेवायचं असतं. ते भाव, ते स्वप्न, ती झुंज जी तू इतरांना दाखवत नाहीस, कारण तीच तुझं खरं वैभव आहे, हो की नाही? आणि हो, तू खूप काही मिळवशील, पण त्याही पेक्षा जास्त लोक तुझ्या आठवणींना आपलं वैभव समजतील. सो असा आहे हा वैभव. तू वाट पाहतोयस, आणि हो, तुझ्या आत अजूनही स्वप्न आहेत, कदाचित थोडी झाकलेली आहेत, पण संपलेली नाहीत. हे महत्वाचं. आजचा दिवस फक्त केकसाठी नाहीये. आजचा दिवस तुला आठवण करून देण्यासाठी आहे की तू योग्य आहेस भावा. तू पुरेसा आहेस, आणि पुढे जे येणार आहे ते तुझ्यासाठीच तर आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा. आज थोडं स्वतःसाठी हस. काय मक्खासारखा बघत बसलाय? हस. असं. Once again, wish you many, many happy returns of the day, dear birthday boy. हॅपी बर्थडे वैभव. सोनियाच्या ताटी उजळला ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. हॅपी बर्थडे वैभव. भावाची साथ मिळणं नशीब असतं, पण भावामध्ये बापाचा आधार मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. आज माझ्या लाडक्या वैभवचा वाढदिवस. तसा तो सगळ्यांचाच लाडका आहे म्हणा. आई बाबांवर तर त्याचा खूपच जीव. आम्ही म्हणजे पूनम, वैभव आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण ते कधी दाखवत नाही. लहानपणीची आमची भांडणं, मस्ती खूप भारी होती. नेहमी हसतमुख, शांत, कर्तव्यदक्ष, सहन करण्याची शक्ती खूप अफाट. कुणाच्याही सुखदुःखात सर्वात आधी उभा राहणारा माझा भाऊ. माझ्या आठवणीत फोन करून तू कधी येणार असं वारंवार विचारणारा माझा भाऊ वैभव. बाबा गेल्यानंतर त्यांनी सगळी घराची जबाबदारी खूप छानपणे सांभाळतोय. जेव्हा जेव्हा मला त्याची गरज होती तेव्हा तेव्हा तो न सांगता माझ्या मनातलं ओळखून माझी मदतच त्याने केली आहे. वैभव, तुझी साथ मला खूप अनमोल आहे, आणि तू मला खूप समजून घेतोस. मी मोठी आहे, पण सगळ्यात मोठा तू आहेस आमच्यामध्ये, आणि मोठा पण आहेस आणि खूप मोठा हो तसाच. कधीही मुंबईत आला तरी मला भेटायला आल्याशिवाय राहत नाहीस. जसं वैभव आम्हाला धरून आहे, त्या पाठी सई तुझा वाटा खूप मोठा आहे. तुम्ही दोघांनी मिळून सर्वांना एकत्र बांधून ठेवले. या दोघांनी मिळून खूप कष्ट केले आणि हे तुमचं विश्व खूप मोठं उभं केलं. आईची काळजी सुद्धा तुम्ही छान प्रकारे घेता. आई जेव्हा मुंबईत असते ना, तेव्हा तू सतत काम काढून तिला भेटायला येतोस ना रे. वैभव, तुला आठवतं का रे आपण लहानपणी किती मजा केली आहे ते? एक किस्सा सांगते. संध्याकाळची वेळ होती आणि तुला बाहेर जायचं होतं, आणि आईने दाराची वरची कडी लावली होती.
ती काढायला आमचं लक्ष नव्हतं आणि ती काढण्यासाठी म्हणून तू त्याच्यावर चढलास, दाराच्या खालच्या कडीवर चढून तू कडी काढायला पण तुझा पाय घसरला आणि तू खाली पडलास. पण तू रडला नाहीस. तू गपचूप येऊन खॉटेवरती आडवा झालास आणि माझं लक्ष गेलं. कानाच्या पाठीमागून रक्त वाहत होतं. मग आईने तुला लगेच उचललं आणि सुगूला, शेजारचा सुगू तुला आठवतो ना, त्याला घेऊन ती केम मध्ये गेली आणि तेव्हा तुझ्या कानाच्या पाठी तुला टाके पडली. हे एवढं त्याची सहनशक्ती, यावरनं तुम्हाला कळतच असेल त्याची सहनशक्ती खूप अपार. हुशार तर इतका होता की एकदा वाचलेलं त्याच्या चांगलं लक्षात राहायचं. आईने कधी त्याचा अभ्यास घ्यायला गेली ना, तर तो प्रश्न पण तोच बोलायचा आणि उत्तर पण तोच बोलायचा. आणि मग आई नुसती वही धरून ठेवायची. आणि त्याच्याबद्दल खूप सांगायचं असेल, मला खूप खूप सांगावंसं वाटतं, पण जितकं सांगेन ना त्याच्याबद्दल तेवढं कमीच आहे. मी माझ्या भावाची बरोबरी इतरांशी नाही करणार, कारण माझा भाऊ कायम माझ्यासाठी खास होता आणि खास राहणारच. प्रत्येक जन्मात मला माझा हा भाऊच कायम सोबत हवाय. स्वामी, माझ्या भावाला कधीही एकटं पडू देऊ नका. त्याच्या प्रत्येक पावलावर तुमचा हात असू दे. श्री स्वामी समर्थ. वैभव, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आय लव्ह यू वीर, सई, आई, वैभव. हॅपी बर्थडे वैभव. हाय वैभव, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि गेली 15-20 वर्ष तुम्ही ज्याप्रमाणे प्रगती केलेली आहे, स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या, ते पाहून आम्हाला फार आनंद वाटतो. तुमची मेहनत, तुमची चिकाटी बघून आम्हाला फार समाधान वाटते. तशी तुमची फॅमिलीबद्दलची आत्मीयता, सर्व फॅमिली कुटुंबावर सगळ्यांचे असलेले प्रेम, असे कुटुंब वत्सल जावई आम्हाला मिळाले, त्याबद्दल आम्ही खूप खूप समाधानी आहोत व ईश्वराचे आभार मानतो. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि तुम्हाला चांगले आयुष्य लाभो, हेच आमचे आशीर्वाद. वैभव नाव जरी असलं तरी त्याचं वैभव मात्र घरभर पसरलेलं असतं. हुशारी, रुबाब आणि शांत स्वभावाचा. तो बोलायला कमी पण कामात एकदम मान. 18व्या वर्षी नोकरीला लागला तेव्हा एवढा बारीक होता की बॅग मोठी की वैभव मोठा, हाच प्रश्न पडायचा. खांद्यावर जड बॅगेचं ओझं पण मनात स्वप्न. घराची जबाबदारी घेताना नाही केला कधी त्रासाचाही उल्लेख. बाबांना होती फॉरेन टूरची भारी हौस, पण तब्येतीनं नाही जमलं. मग वैभवने घेतली स्वप्नांची फ्लाईट. आईला फिरवलं सगळ्या कंट्रीजमध्ये फुल डिलाईट. मलाही लग्नाआधी मलेशियाला नेलं. माझ्या लग्नाची जबाबदारीही त्याने हसत केली. लालबागच्या राजाला नवसही केला होता त्यासाठी. स्वराच्या डिलिव्हरीच्या नंतर 3 महिने ब्रदर कम नर्सची ड्युटी पण केली. लग्नाआधी ऐश्वर्या राय वर क्रश भारी होता त्याचा. कॉम्प्युटरमध्ये तिचे फोटो सिक्रेट फोल्डरमध्ये होते सेव्ह. कोणी उघडलास तर मॉनिटर पण ब्लश व्हायचा. पण डेस्टिनी म्हणाली ड्रीम बिग ग्रो. आणि सई वहिनीची झाली एंट्री त्याच्या लाईफमध्ये. ऐश्वर्या रायसारखी सुंदर, ग्रेस आणि स्माईल भारी. दोघांची पॅर म्हणजे परफेक्ट, मेड फॉर इच अदर ची स्वारी. वैभव म्हणजे आमच्या घराचा सायलेंट फिगर. त्याच्यावर जितकं प्रेम करावं तितकं कमीच वाटतं.
कारण असा भाऊ नशिबाने सगळ्यांना मिळतो, जो सगळ्या घराची जबाबदारी घेतो आणि सगळ्या भावंडांशी सगळ्या नातेवाईकांशी संपर्कात राहतो. एवढ्या लांब असून पण त्याला सगळ्यांची आठवण असते. 50व्या वाढदिवसाच्या वैभव तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं आयुष्य आनंद, प्रेम आणि हेल्दी आरोग्यने भरलेलं सदैव राहो. आणि हो, आता थोडं तरी तुझ्या स्वतःसाठी जग, कारण फॅमिली पॅकेज सांभाळताना आमचा बिगेस्ट स्वॅग तू आहेस. थँक्यू. वैभव भाऊजी, जिजाजी, वडील बंधू हा शब्द एकदम परफेक्ट असतो. आयुष्यात कोणतंही चॅलेंज घेताना आपल्याला कायम वाटत असतं आपल्या पाठीशी आपला देव आहे. देव नाही तर आईवडील आहे, आणि आईवडील नाही तर वडील बंधू. तुमच्या संपर्कातल्या प्रत्येकाची हीच भावना असेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारो साल के 3,000 मनापासून तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Hello Jijaji, happy birthday. Hi Jiju, happy birthday. Hope you are enjoying your celebrations. Awesome. So I was given an instruction कि short और थोड़ा सभ्य रखना. So I'm going to leave out all your money in 2020 trips and all the fun you are doing there, which I know personally, no one else knows. I'll keep all that out. But starting by saying, like, I think first of all, we had a lot of fun activities, be it Arizona trip or be it New Jersey trip. But I think the most fun was the 2 years that you spent with us over here in Bay Area. I still remember the dal bati that you made, and I don't think आज तक मैंने उससे better दाल बाटी अभी तक खाया है. So all in all, I feel like it's your 50th birthday, but I still feel you're still 18 with 32 years of experience. You're young at heart and physically very active. More importantly, you are a strong pillar and an ideal big brother for us and a great support for our family. 8 December 2005 has been the best day of our all of us for the family, as Jiju officially entered our lives. Back then you were Jiju, and over these past years you have really become our big brother, the dependable person. You're the most loving and caring person that I have ever seen. I still remember the way you were wiping our tears on your big wedding day. Me and Didi were crying like small babies when it was the bidai time for Didi, and you were wiping our tears, and it was I mean incredible for me to see that. It is really hard to express my feelings for you in a minute, so I'll keep it short and simple. There are so many qualities that you have, like loving, caring, the most hardworking, that all those qualities I want to have or implement in my life, and more importantly, your travel points is something that I want to inherit, because that I have never seen anyone travel so much in their life. So yeah, I think I'll keep it short, and happy birthday once again, and just be the way you are. Happy birthday. And do not forget to take care of your health. That is one thing that I would really request of you. I know you have already started taking steps towards it, but yeah, we wish you the best, and may all your wishes come true. Happy birthday. Have a great day. Bye-bye. Bye. नाते मैत्रीचे असे आयुष्यभर राहावे, जुन्या आठवणींना रोज नव्याने उजाळा मिळावा. सुखदुःखात सोबत देणारा तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाला आपल्या आयुष्यात नक्कीच मिळावा. वैभव मित्रा, तू आज तुझ्या आयुष्यातले 50 वर्ष पूर्ण केलेस, म्हणजेच तू सुवर्ण महोत्सव साजरा करतोयस, गोल्डन जुबली. तुला वैभव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वैभव, आपली मैत्री गेल्या कित्येक दशकापासून आहे. थोडं मराठीत करतोय.
आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चॅलेंजेस, ऑफिसचे, आपल्या पर्सनल खूप खूप छान छान गोष्टी आपण आतापर्यंत शेअर करत आलो आहोत आणि असेच करत राहू. वेळ बदलली, परिस्थिती बदलली, पण आपली मैत्री तशीच कायम घट्ट राहिली. तुझ्यासारखा खंबीर मित्र आणि समजदार मित्र मिळणं हे मी माझं भाग्यच समजतो. 50 वर्ष झाली तरी तुझा तोच उत्साह, तीच ऊर्जा अजूनही कायम आहे. पुढचं आयुष्य असंच तुला उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी देणारा ठरव, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तुला 50व्या वर्षाचे पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. चियर्स फॉर आवर लॉन्ग लिविंग फ्रेंडशिप. आज तो पार्टी बनती है, बट वापस यूएस से इंडिया आने के बाद बनेगी. हाय वैभव, विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. आपण इथे आल्यावर परत एकदा नक्कीच सेलिब्रेट करूया तुझा बर्थडे. आणि हाय वीर, हाय सई, बाय. Hello, Dad. Today is a very special day because we are celebrating your 50th birthday. I feel very lucky to have you as my dad. You always work hard for our family and make time to help me and make me happy. Thank you for teaching me important things in life, like being respectful, nice, and never giving up. I like all the fun memories we share together, and I look forward to making many more. You are not only my dad, but also my hero and friend. I love you. Happy birthday, Wilma Kaka. Happy birthday, Wilma Kaka. Happy birthday, Wilma Kaka. Happy birthday to you. Wish you a very happy birthday, Wilma Kaka. Wish you good. हॅपी बर्थडे बोल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वैभव. पुढची 100 वर्षे तुला अशीच भरभराटीची, आनंदमय व आरोग्यमय जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जीवेत शरद शतम. हॅलो वैभव, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दल काय सांगू. 11 ऑगस्ट 1997 आपली पहिली ओळख झाली आणि तेव्हापासून आपली जी मैत्री झाली ती आत्तापर्यंत टिकून आहे आणि अशीच ती पुढे टिकून राहणार. तुझ्याबद्दल काय सांगावं. तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात आणि तू व्यावसायिक आयुष्यात तुझी प्रगती केली त्याचा खूप अभिमान वाटतो आणि ही प्रगती अशीच पुढे चालत राहो, आणखीन त्याची दुपटीने वाढत जाईल आणि आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो त्या बाबतीत. तर तू अशीच प्रगती करत राहावं ही इच्छा आहे आणि हीच देवाकडे मागणी आहे की तुला सुखी आणि समृद्ध आयुष्य मिळू दे. ओके. आणि आता एक पार्टी एन्जॉय कर आणि स्पेशल थँक्स टू सई, तिने मला व्हिडिओ मार्फत तुला शुभेच्छा देण्याची संधी दिल्याबद्दल. ओके, बाय, थँक्यू. Happy 50th birthday, Vaibhav. Hope you are having a wonderful time with your family today. It's unbelievable that we have been friends since 1991, since our college days. We studied together, had fun together, and created a lot of memories since then, both personally as professionally. I'm really thankful to you for giving me that first break in the retail payment industry in 1999. I still remember that it was an accidental meeting in that Dadar area where you met after almost like 3 to 4 years after college. You helped me get a job in your company, and the rest is history. And here we are after almost 30 years successful in our life. Really thankful for that. I still remember we have worked together, in many projects, domestic, international, create a lot of memories which are still safely fresh in my mind. I'm not going to reveal it today, but I promise I'll reveal it all on your 75th birthday. Happy birthday once again, my dear friend. May God bless you with all happiness, health, success, and many more years ahead. And remember, 50 is just a number. You are just 18 with 32 years of experience. Happy birthday once again. Thank you.